नॅपकिन फिरवत गोगावलेंचा तटकरेंना प्रत्युत्तर. गोगावलेंच्या कार्यक्रमात नॅपकिनचं वाटप. काही दिवसांपूर्वी तटकरेंनी नॅपकिनवरून गोगावलेंची उडवलेली खिल्ली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता आता परदेशातून देणगी मिळवणं महाराष्ट्र सरकारला शक्य होणार. केंद्र सरकारकडून परवानगी मिळवणारं महाराष्ट्र ठरलं देशातलं पहिलं राज्य. भिवंडीतील पडघा इथं एटीएसची मोठी कारवाई. 22 जणांच्या टीमकडून पडघ्यामध्ये दहशतवादी प्रकरणी छापा. कारवाईत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकमधील 3 नागरिकांच्या होती संपर्कात. तिघे पाक गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असल्याचा संशय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. समृद्धीचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा 5 जून पासून खुला होणार. नाशिकच्या इगतपुरीतून होणार उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. भरधाव टेम्पोनं रिक्षाला दिलेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. बीडच्या खामगाव पंढरपूर हायवेची घटना. शेगावातून संत गजानन महाराज पालखीचं प्रस्थान. 33 दिवस प्रवास करून पोहोचणार पंढरपूरला. 700हून अधिक वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग. ईशान्य भारतात पावसाचं थैमान. आसाम, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मिझोराममध्ये पुरामुळे 30 जणांचा मृत्यू. अजूनही काही भागात रेड अलर्ट जारी.